Science Guru Coaching Academy online lecture series. Today we are going to start our first chapter, that is gravitation, from Science and Technology Part 1. Gravitation is for 6 marks in your final board examination. In this chapter, we will see Newton's law of gravitation, uniform circular motion, Kepler's laws, acceleration due to gravity with respect to height, with respect to depth, and on the surface of the earth, free fall condition and escape velocity. अशा प्रकारे 7 पॉइंट्स या चॅप्टर मध्ये इन्क्लुडेड आहेत. परंतु ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर कंप्लीट समजण्यासाठी मी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट शिकवणार आहे की ज्या कन्सेप्ट तुमच्या क्लास 9 मध्ये झालेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे. आपण आजपासून म्हणजे 1 जुलै पासून सायन्स अँड मॅथमॅटिक्स फॉर क्लास 10 ही सिरीज सुरू करणार आहोत. आपण सायन्स आणि मॅथमॅटिक्स या दोन्ही सब्जेक्टचे फर्स्ट चॅप्टर्स YouTube या प्लॅटफॉर्मवरती शिकणार आहोत आणि त्यानंतरचे सर्व चॅप्टर्स आपल्या क्लासच्या ऍपद्वारे शिकणार आहोत. जर काही विद्यार्थ्यांना डाऊट्स वगैरे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप नंबरवरती तुमचे डाऊट विचारावे. मी तुम्हाला ते एकदम क्लिअर करून देईल. आणि जर समजा व्हॉट्सअपवर तुमचे क्लिअर झाले नाहीत तर मी तुम्हाला ऑनलाईन समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. जे विद्यार्थी श्रीगोंदा शहरामध्ये राहतात त्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिका. जे विद्यार्थी बाहेरगावचे आहेत, जे श्रीगोंदा शहर सोडून, त्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन संपल्यानंतरही तुम्ही आपले लेक्चर्स ऑनलाईन शिकू शकता. ठीक आहे. तर आपली शिकवण्याची मेथड ही जनरली चॅप्टर इन डिटेलमध्ये समजून सांगणे, त्यानंतर त्याच्यावरती आधारित असणारे न्यूमेरिकल्स घेणे. न्यूमेरिकल्स झाल्यानंतर मी तुमच्या प्रत्येक चॅप्टर वाईज 2-2 टेस्ट घेणार. त्या टेस्टमध्ये एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेस्ट असेल आणि एक फुल लेंथ टेस्ट असेल. तर या टेस्ट तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायच्या आहेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की आपला चॅप्टर संपल्यानंतरच्या ज्या टेस्ट होतील त्या टेस्ट पेपर्स मधूनच तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनला क्वेश्चन्स बघायला भेटेल. ठीक आहे. ओके. तर आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता चॅप्टरला सुरुवात करूया. लेट अस स्टार्ट. तर बेसिक कन्सेप्ट्स मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण काय म्हणत असतो, u इज इनिशियल व्हेलॉसिटी, v इज फायनल व्हेलॉसिटी, t म्हणजे टाइम, s म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि a म्हणजे कोण असणार आहे, एक्सेलरेशन. व्हेलॉसिटी, टाइम, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट ह्या कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ओके. आता इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी. समजा एखादा माणूस असा रस्त्याने धावतोय एकदम जोरात धावतोय. ठीक आहे. ओके. म्हणजे त्याची मोशन कसली झाली, त्याची मोशन झाली लिनियर मोशन. कसली मोशन झाली, लिनियर मोशन. किंवा त्याला आपण कसली मोशन म्हणतो, ट्रान्सलेशनल मोशन. एखादा माणूस रस्त्याने जर धावत असेल किंवा एखादी बाईक जर रस्त्याने जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कसली मोशन असणार आहे, ट्रान्सलेशनल मोशन. किंवा त्याला आपण दुसरा शब्द वापरतो, लिनियर मोशन. ठीक आहे. आणि हा जो माणूस आहे, दिस पर्सन इज रनिंग ऑन द रोड आणि एकदम जोरात चाललाय. ठीक आहे, फास्ट. तर पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचं जे काही तुमचं डिस्प्लेसमेंट असणार आहे ते डिस्प्लेसमेंट आपण कोणत्या लेटरने दाखवतो, यस. तिथे मी दाखवलं डिस्प्लेसमेंट. मग ते डिस्प्लेसमेंट तुमचं 1 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर असेल, हाफ किलोमीटर असेल, 400 मीटर असेल, एनिथिंग इज पॉसिबल. आता जोरात धावतोय आणि धावत गेला आणि बी पॉइंटला जाऊन तो थांबला. द बॉडी कम्स टू रेस्ट. बॉडी रेस्ट आली म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी किती झाली, रेस्ट कंडिशन आली म्हणजे 0 मीटर पर सेकंड एवढी त्याची फायनल व्हेलॉसिटी झालेली आहे. तो जोरात धावतोय आणि एकदम जोरात तो धावतो होता. आपण एका पर्टिक्युलर टाइम टी ला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू घेतली. आता तुम्हाला काही कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. काय म्हणणार, इफ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, if body starts from rest, हे काय इंडिकेट करतं रे, इफ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, बॉडी रेस्ट कंडिशन पासून सुरू झाली, याचं मिनिंग इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. इफ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. ओके. नाव इफ बॉडी कम्स टू रेस्ट, बॉडी रेस्ट कंडिशन आहे, comes to rest. If body comes to rest,
बॉडी रेस्ट कंडिशनला आली, याचा अर्थ बॉडी रेस्ट कंडिशनला कधी येणार आहे, ज्यावेळेस ती मोशन मध्ये आहे आणि नंतर रेस्ट कंडिशनला आली, म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. हे पॉईंट तुमच्या लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपल्याला पेपरमध्ये केअरफुली रीड करायचं असेल. ठीक आहे, तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. ओके, इफ बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट u इज इक्वल टू 0, इफ बॉडी कम्स टू रेस्ट v इज इक्वल टू 0. ठीक आहे, समजलं म्हणा. आता पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत येण्यासाठी जो टाइम लागला त्या टाइमला आपण काय म्हणतो, स्मॉल टी. अंडरस्टूड. आणि हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत हे तुम्ही क्लास 11 क्लास 12 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. प्लस तुम्ही नीट या परीक्षेचा अभ्यास करत असताना सुद्धा तुम्हाला फिजिक्स या सब्जेक्ट मध्ये याचा उपयोग होणार आहे. नीट झालं, JEE झालं, ठीक आहे, बीट्स, परत VIT, ट्रिपल ई अशा परीक्षा देण्यासाठी तुम्हाला या कन्सेप्ट येणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की ट्रान्सलेशनल मोशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर मोशन. समजतं सर्वांना? ओके, इफ बॉडी स्टार्ट फ्रॉम द रेस्ट देन u इज 0, इफ बॉडी कम्स टू रेस्ट देन v इज इक्वल टू 0. आता तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट समजलेले आहेत. हे बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे तुम्हाला समजले का? ओके, नाव u is equal to initial velocity, v is equal to final velocity, t is equal to time, and s is equal to displacement, and v is equal to acceleration. ओके, याच्या आधारे आपल्याला 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. तुम्हाला सर्वांना ते माहित असतील आणि तुमच्या ते लक्षात पण आले असतील. कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ओके, कोणते कोणते असतात कायनेमॅटिकल इक्वेशन? ओके, कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. कायनेमॅटिकल इक्वेशन्स कोणते कोणते असतात? फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इज phi इज इक्वल टू u प्लस at. phi इज इक्वल टू u प्लस at. पाठच करून टाकायचं, त्याच्यामध्ये नो शॉर्टकट. phi इज इक्वल टू u प्लस at. नंबर 2, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. phi इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. ठीक है. नंबर 3, phi स्क्वेअर इज इक्वल टू बोला u स्क्वेअर प्लस 2as. शिकला आहात की नाही 9th स्टँडर्ड मध्ये? ठीक आहे, phi स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. अत्यंत सोपे फॉर्म्युले आहेत. सांगा मला, तुम्ही विचार करायचा की तुम्ही असं पेन ठेवला की तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे काय आहे ते. बघा, हे काय आहे? phi फायनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी, a इज acceleration, t कोण आहे? t is a time. So v is equal to u plus at. What is s? Displacement. What is u? Initial velocity. What is t? That is time. What is 1/2 is 1/2, right? a is acceleration. What is t? t is nothing but your time. म्हणजे किती वेळेसाठी तुम्ही ती मोशन परफॉर्म केली, म्हणजे तो तुमचा झाला टाइम. So s is equal to ut plus 1/2 at square. phi square is equal to u square plus 2as. आता तुम्ही मला सांगा v कोण आहे? कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे v कोण आहे ते. फायनल वेलोसिटी लिहायचं कमेंट बॉक्स मध्ये. u कोण आहे? इनिशियल वेलोसिटी. 2 is a 2. a is acceleration. s is displacement. Understood? ओके, आता हे तुमच्या लक्षात आलं. आता तुम्हाला एक असाइनमेंट आहे की हे तीनच्या तीन पण इक्वेशन तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे. कोणते? phi इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, phi स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता कायनेमॅटिकल इक्वेशनच्या 2 वेगवेगळ्या केसेस बघूया की ज्या आपल्या सिलेबस मध्ये आहेत आणि त्याचा आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी फायदा होणार आहे. ठीक आहे ना? ओके, पहिली केस आहे डाउनवर्ड मोशन. डाउनवर्ड मोशन म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे डाउनवर्ड म्हणजे वरून काहीतरी खाली पडते, बरोबर आहे का? सो डाउनवर्ड मोशन. समजा तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. समजा आपण टेरिसवर गेलो आणि टेरिसवर गेल्यानंतर आपल्या हातामध्ये एक बॉल आहे आणि हा बॉल आपण खाली असा फेकून दिला. ओके, टेरिसवर आपण गेलो, आपल्या हातामध्ये एखादा स्टोन आहे किंवा बॉल आहे, तो आपण सोडून दिला. सोडून दिल्यानंतर हा बॉल डाउनवर्ड डायरेक्शनला येईल, हे तुम्हाला समजते. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? तर तो जेवढी बिल्डिंगची हाईट आहे
तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. जेवढी बिल्डिंगची हाईट आहे तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. म्हणजे आपल्याला हे कळलं की डिस्प्लेसमेंट या ठिकाणी h इज इक्वल टू s आहे. s म्हणजे डिस्प्लेसमेंट, h म्हणजे हाईट ऑफ दी बिल्डिंग. आणि आता आपण टेरेस वरून हा बॉल सोडून देतोय. सोडून देतोय म्हणजे बघा कसं सोडून देतोय म्हणजे आता आपल्या हातामध्ये बॉल होता, सोडून दिला म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी त्या बॉलची किती झाली. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अ बॉल विल बी इक्वल टू 0 मीटर पर सेकंड, राईट. आणि तो बॉल आपण आता सोडून दिला, तो जोरात खाली आणि जमिनीच्या सरफेसवर आल्यानंतर तो एकदम जोरात असा आदळेल, लगेच बाउन्स बॅक होईल. जितकं आदळणार आहे ते स्पीड म्हणजे ते काय समजा फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी असणार आहे, कारण ते जोरात जमिनीवरती येऊन तो आपटणार आहे बॉल. ओके, नंतर बाउन्स बॅक होईल, एनर्जी लूज होईल. पण तो काय आपला पॉइंट ऑफ डिस्कशन नाही आहे आता. ठीक आहे, हे तुम्हाला क्लास 11 आणि क्लास 12 मध्ये बघायचं आहे, हाऊ मच एनर्जी इज लॉस्ट. पण सध्या आपण फक्त एवढंच बघितलंय की टेनिस वरून हा जो बॉल आहे वरून सोडून दिलाय, इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 मीटर पर सेकंड. जोरात येऊन तो बॉल आपटणार या सरफेसवरती, बाउन्स बॅक होणार म्हणजे त्याला काहीतरी फायनल व्हेलॉसिटी v आहे. आणि h इज इक्वल टू s म्हणजे डिस्प्लेसमेंट विल बी इक्वल टू हाईट. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, फायनल पण व्हेलॉसिटी काहीतरी आहे, हाईट ऑफ बिल्डिंग इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, देन व्हॉट इज एक्सेलरेशन. वरून आपण बॉडी सोडून दिली, जोरात खाली सरफेसवरती आदळली म्हणजे एक्सेलरेशन विल बी इक्वल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनने ती तुमची जी काय बॉडी आहे ती जोरात जाणार आहे. या ठिकाणी आपण एक्सेलरेशन इज इक्वल टू प्लस g असं म्हणू शकतो. एक्सेलरेशन इज इक्वल टू प्लस g. हे तुम्हाला सर्वांना समजलं का. आणि प्लस g ची व्हॅल्यू सर्वांना आठवत असेल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज प्लस g? acceleration due to gravity. Small g is nothing but acceleration due to gravity. Small g is nothing but acceleration due to gravity. आता हे तुम्हाला सिच्युएशन कळली का. एका आपण वरती एका पर्टिक्युलर हाईट वर गेलो, तिथून हा जो काय बॉल आहे हा बॉल धरला आणि सोडून दिला. कशामुळे जोरात आपटणार आहे जमिनीवरती म्हणजे त्याला काहीतरी फायनल स्पीड असणार आहे, फायनल व्हेलॉसिटी असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. किती एक्सेलरेशन खाली निघतो वरून ज्यावेळेस जोरात निघाल्यास दॅट एक्सेलरेशन इज इक्वल टू प्लस g. प्लस g म्हणजे काय, जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. जर न्यूमेरिकल मध्ये आपल्याला स्मॉल g ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिली तर ती वापरायची. न्यूमेरिकल मध्ये जर आपल्याला स्मॉल g ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर आपण कोणती वापरायची, 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ओके, आता हे तुम्हाला समजलं का सर्वांना. दिस कंडिशन इज नोन ॲज फ्री फॉल कंडिशन. कसली कंडिशन आहे, फ्री फॉल कंडिशन. सो इन फ्री फॉल कंडिशन, initial velocity is 0 and acceleration is equal to acceleration due to gravity. Acceleration of body is equal to acceleration due to gravity. आता हे आपल्याला समजलं सर्वांना, कन्सेप्ट पण समजला. आपण आता काय करणार, 3 डायनॅमिकल इक्वेशन्स या पर्टिक्युलर केस साठी अप्लाय करू. बघा पहिलं इक्वेशन कसं आहे, पहिलं इक्वेशन तिकडे बघून सांगायचं, v इज इक्वल टू u प्लस 80. बरोबर आहे की v इज इक्वल टू u प्लस 80. मग आता या ठिकाणी v प्रेझेंट आहे का, यस v प्रेझेंट आहे म्हणजे फायनल स्पीड आहे, नो प्रॉब्लेम. इज इक्वल टू u किती आहे, वरती जाऊन आपण असं सोडून दिलंय म्हणजे या ठिकाणी u किती आहे, यस u इज अ 0. सो हियर इन्स्टेड ऑफ u पुट 0 प्लस a किती आहे. आता बॉडी वरून खाली पडते म्हणजे प्लस g घ्यावं लागेल. जर बॉडी खालून वर जाणार असती तर मायनस g घेतलं असतं, कारण ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध डायरेक्शन झालं असतं ते. ठीक आहे, परंतु बॉडी वरून आता खाली येते म्हणजे प्लस g घ्यावं लागेल आणि t. समजलं. म्हणजे या पर्टिक्युलर केस मध्ये v इज इक्वल टू फॉर्म्युला काय झाला, v इज इक्वल टू gt. आता हे प्लस प्लस समजा प्लस आहे, सो v इज इक्वल टू gt म्हणजे फायनल स्पीड किती आहे किंवा फायनल व्हेलॉसिटी विथ विच ball or a body or a stone strikes the surface is v is equal to gt. समजलं ना. आता 2 नंबरचं इक्वेशन तुम्ही स्वतः तयार करू शकता, काय नाही फक्त या कंडिशन त्याच्यामध्ये पुट करायचे आहे. 2 नंबरचं इक्वेशन काय आहे, s is equal to ut plus 1/2 80 स्क्वेअर. आता पुट करा, s म्हणजे काय, हाईट ऑफ द बिल्डिंग. बरोबर, पुट h is equal to u किती आहे बघा 0
0 इंटू टाइम प्लस 1/2. ए किती आहे वरून बॉडी आले म्हणजे ए इज इक्वल टू प्लस जी असणार आहे. हिअर इट इज अ प्लस जी आणि टी चा स्क्वेअर म्हणजे h इज इक्वल टू 0 इंटू टी इज 0 त्यासोडून 1/2 जीटी स्क्वेअर 1/2 जीटी स्क्वेअर. सो हाईट किती असणार आहे 1/2 जीटी स्क्वेअर. जर आपल्याला जर टाइम विचारला तर बिल्डिंगची हाईट आपल्याला गिवन डेटामध्ये असणार आहे. जी ची व्हॅल्यू 9.8 घ्या किंवा 10 घ्या. न्यूमेरिकल मध्ये 10 दिलेले असेल तरच 10 घ्या. टाइम तुम्ही या ठिकाणी इझिली काढू शकता. 3 नंबरचा फॉर्म्युला यूज करा. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे सगळं तुम्हाला नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कारण हे तुम्हाला डिटेलमध्ये समजलं तरच तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर समजेल. ठीक आहे, आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तर समजेलच, परंतु क्लास 11 मध्ये क्लास 12 मध्ये आणि तुमचं JEE नीट एक्झामिनेशन सीईटी एक्झामिनेशनला हा सगळा सिलेबस आहे आणि इतका सोपा सिलेबस तुम्हाला असतानाही तुमचे मार्क जाता कामा नये. समजलं. आणि एवढ्या इन डिटेल मध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही. लक्षात राखा. ओके, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फी किती आहे इथं व्ही प्रेझेंट आहे की नाही. यस, व्ही प्रेझेंट आहे. यू किती 0 चा स्क्वेअर आहे प्लस 2 हिअर इज जी आणि एस किती आहे एच आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 चा स्क्वेअर 0 प्लस 2gh आणि म्हणजेच काय कळलं सर्वांना व्ही इज इक्वल टू बोला अंडर रूट मध्ये 2gh. म्हणजे किती स्पीडने तो आदळेल खाली या सरफेसला जाऊन व्ही इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2gh. ओके, व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2g. तर हे डिस्कशन झालं डाऊनवर्ड मोशन बद्दल. त्यालाच आपण फ्री फॉल कंडिशन म्हणतो. कधी ज्यावेळेस इनिशियल स्पीड इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस. ठीक आहे, वरून बॉडी खाली पडते म्हणजे ए इज इक्वल टू प्लस जी. बॉडी जर खालून अशी वर जाणार असेल तर ए इज इक्वल टू मायनस जी घ्यावं लागेल. आता समजा या ठिकाणी पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला टाइम लागला टी. तर पॉइंट बी पासून पॉइंट ए पर्यंत येण्यासाठी वरून खाली येण्यासाठी सुद्धा तुम्हाला टाइम किती लागणार आहे टी. म्हणजे तुम्हाला टोटल टाइम किती लागणार आहे हा टी आणि हा टी 2t एवढा टाइम लागेल. ठीक आहे, तर यानंतरची आपण केस नंबर 2 बघूया. दॅट इज नथिंग बट अपवर्ड मोशन. ओके, तर आता आपण लेट अस सी अपवर्ड मोशन. तुम्हाला सर्वांना डाऊनवर्ड मोशन समजलीच आहे. आता आपण अपवर्ड मोशन बघूया. ठीक आहे, अपवर्ड मोशन मध्ये कसं असणार आहे की समजा एखादा आपल्याकडे बॉल आहे किंवा एखादा स्टोन आहे आणि हा स्टोन आपण सरफेस लेवल पासून असा वरती फेकून दिला म्हणजे हा बॉल तुमचा समजा स्ट्रेट वरती गेला असं मानूया. ठीक आहे, ओके, ऑपोजिट टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की डाऊनवर्ड मोशन मध्ये वरून ज्यावेळेस बॉडी खाली येणार आहे त्यावेळेस ए इज इक्वल टू प्लस जी घ्या. खालून ज्यावेळेस वर फेकणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक्सेलरेशन ए इज इक्वल टू काय घ्यायचे दॅट इज नथिंग बट मायनस जी. स्मॉल जी कोण असतो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता स्मॉल जी ची व्हॅल्यू पण तुम्हाला मी आता जस्ट सांगितलेली आहे. स्मॉल जी ची व्हॅल्यू मला सांगितली एकदा 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर एवढी स्मॉल जी ची व्हॅल्यू असते. मग या पर्टिक्युलर केस मध्ये आपल्याला ए इज इक्वल टू मायनस घ्यावं लागेल मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं ठीक आहे, बॉडी आपण असा खालून वरती फेकतोय म्हणजे खालून जोरात वर फेकतोय. याचा अर्थ बॉडीला इनिशियल स्पीड असणार आहे स्टार्टिंगचं स्पीड. ओके, आणि एकदम जोरात वर बॉडी गेल्यानंतर कुठपर्यंत जाईल ती ज्या ठिकाणी त्याचं स्पीड किंवा त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होईल. 0 झाली की परत ती बॉडी ड्रॉप डाऊन होणार आहे. ओके, कुठपर्यंत जाईल ज्या ठिकाणी त्याचं स्पीड किंवा व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी 0 होईल त्या ठिकाणी जाईल ती बॉडी आणि परत आता खाली येणार आहे. कळलं ना. ओके, ए इज इक्वल टू मायनस जी, व्ही इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड आणि यू इज इक्वल टू दिस. किती हाईट पर्यंत गेली दिस हाईट इज नथिंग बट युअर डिस्प्लेसमेंट. समजलं सर्वांना. आता डाऊनवर्ड मोशन मध्ये आपण काय बघितलं होतं बॉडी वरून आता खाली फेकली होती डाऊनवर्डला. जिथून आपण बॉडी सोडणार आहे ते झालं इनिशियल स्पीड. या ठिकाणी बॉडी कुठून सोडली
सरफेस पासून. मग हे झालं इनिशियल स्पीड. खालून जोरात फेकली, कुठपर्यंत गेली? हाईट एच पर्यंत. हाईट एच ला गेल्यावर काय झालं त्या बॉडीचं? वेलोसिटी 0 झाली. वेलोसिटी 0 झाली, परत बॉडी काय झाली? परत बॉडी त्या पॉईंट पासून परत खाली पडली. म्हणजे ही झाली अपवर्ड मोशन आणि कोणती झाली परत मोशन? दुसरी डाऊनवर्ड मोशन. ओके. ज्या ठिकाणी बॉडी सुरू होईल त्याला आपण इनिशियल स्पीड घेत असतो. ज्या ठिकाणी बॉडीची मोशन संपत ते फायनल स्पीड किंवा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुमचा डिस्प्लेसमेंट असणार आहे किंवा डिस्प्लेसमेंट कव्हर केल्यानंतर एका पर्टिक्युलर टाइमला जी स्पीड येईल ती तुमची त्याला फायनल स्पीड. ओके. आता आपण ह्या कंडिशन्स वापरायच्या आणि 3 कायनेमॅटिक इक्वेशन या पर्टिक्युलर अपवर्ड मोशन या केस साठी वापरूया. ठीक आहे. बघा ट्राय करा. पहिली इक्वेशन सेम टू सेम कॉपी. v इज इक्वल टू u प्लस at. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. फी किती आहे या ठिकाणी? या ठिकाणी v आहे तुमचा 0. कारण 0 आहे कारण तिथपर्यंत बॉडी परत खाली पडलेली. v इज इक्वल टू 0. u तर आहेच प्लस a किती आहे? गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या ऑपोजिट डायरेक्शन असतो. देअरफॉर a इज इक्वल टू मायनस g घ्यायचं. ठीक आहे. t इज नथिंग टाइम. नाव हे समजा 0 इज इक्वल टू u मायनस gt आणि म्हणून u इज इक्वल टू इकडे घेऊन जा प्लस gt. आपल्या डाऊनवर्ड मोशन मध्ये v इज इक्वल टू gt आलं. आता तुम्ही सर्वांना ओके. तसं पाठ करण्याची गरज नाहीये. फक्त कंडिशन जरी आपल्या लक्षात राहिल्या तरी पण आपण कोणत्याही प्रकारचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. नंबर 2 दुसरी इक्वेशन बघा. त्याकडे मला सांगा s इज इक्वल टू ut प्लस 1/2 काय? at चा स्क्वेअर. s म्हणजे काय? हाईट h पर्यंत गेलाय. u आहे तुमचं स्पीड आहे का? इथे u आहे. वर फेकलंय म्हणजे खालून स्पीड असणार आहे ut प्लस 1/2 a किती आहे? मायनस g आणि t चा स्क्वेअर. पुढे आपण h इज इक्वल टू ut मायनस gt 1/gt स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला समजून जाईल. तिसरी इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू बोला u स्क्वेअर प्लस 2as. फी आपल्याला आहे का? s आहे किती? तो पण 0 आहे. 0 चा स्क्वेअर इज इक्वल टू u आहे का आपल्याकडे? u s आहे आपल्याकडे u प्लस 2 a किती असतो? चेक करा. आपल्याकडे a इज नथिंग बट मायनस g आणि s म्हणजे हाईट. म्हणून 0 इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gh and therefore हे 2gh इकडे घेऊन या. 2gh is equal to u square. This represents u is equal to काय होते? अंडर रूट मध्ये 2gh. समजलं? अंडर रूट मध्ये 2gh. समजलं? तर अशा प्रकारे आपण 3 इक्वेशन्स पर्टिक्युलरली अप्लाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ कायनेमॅटिक इक्वेशन्स. समजलं? आपल्याला समजलं डाऊनवर्ड मोशन, आपल्याला समजलं अपवर्ड मोशन. डाऊनवर्ड मोशन, अपवर्ड मोशन खूप महत्वाचं आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये. आणि यावरती आता आपण काही न्यूमेरिकल्स बघू. हे न्यूमेरिकल्स बघू. काही न्यूमेरिकल्स मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देतो आणि 1-2 न्यूमेरिकल्स तुम्हाला ऍज अ असाइनमेंट क्वेश्चन करून देतो. ठीक आहे. तुम्हाला जर हे लेक्चर समजत असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला सांगा की सायन्स फोरम मध्ये 10th क्लासचे तुमच्या फ्रेंड्सला सांगा की सायन्स फोरम मध्ये 10th क्लासचे लेक्चर्स सुरू झालेले आहेत. ज्यांना जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि तुमचे डिटेल्स मला प्रोव्हाइड करा. कारण आपल्या क्लासेसच्या बॅच एकदा फुल झाल्यानंतर तुम्हाला परत ऍडमिशन भेटू शकत नाही. ओके. श्रीगोंद्यामधल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. एकदा आपली बॅच फुल झाली की परत ऍडमिशन भेटणे चान्स नाही. समजलं सर्वांना? ओके. आता ठीक आहे. चलो यानंतर आपण आता काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तुम्ही तोपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा. सगळे इक्वेशन्स परत वाचा, मोठ्याने वाचा आणि न्यूमेरिकल्सला तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. Okay. Now read first numerical. An object takes
5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. Now read first numerical. न्यूमेरिकल्स तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रॉपर न्यूमेरिकल वाचा आणि तो रीड केल्यानंतर गिवन डेटा लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा, an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on the planet. म्हणजे एक ऑब्जेक्ट तुमचा 5 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो एका प्लॅनेटवरती. एका पर्टिक्युलर पॉइंट पासून तो ऑब्जेक्ट सोडून दिलेला आहे आणि तो प्लॅनेटवर येऊन फॉल झालेला आहे. हे डिस्टन्स आहे 5 मीटर. आता हे प्लॅनेट कोणतं? अर्थ असेल, मून असेल, काही शक्य आहे, राईट. आणि या ऑब्जेक्टला पर्टिक्युलरली पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत यायला जो टाइम लागलेला आहे that time is equal to 5 seconds. What is the value of small g on the planet? तर स्मॉल जी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ठीक आहे, तर ही सिच्युएशन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे, बघा गिवन डेटा काय आहे? गिवन डेटा हाईट h is equal to 5 मीटर, टाइम t is equal to 5 seconds. आता ऑब्जेक्ट वरून सोडून दिलाय म्हणजे कोणती कंडिशन रे? अपवर्ड की डाऊनवर्ड? इट इज डाऊनवर्ड कंडिशन. किंवा त्याला आपण कोणती कंडिशन म्हणतो? फ्री फॉल कंडिशन. कोणती कंडिशन? फ्री फॉल कंडिशन. आणि फ्री फॉल कंडिशन मध्ये वरून ऑब्जेक्ट सोडून दिला म्हणजे इनिशियल स्पीड u इज इक्वल टू किती असतं? 0 मीटर पर सेकंड. आता जस्ट आपण बघितलंय हिअर u इज इक्वल टू किती होणार आहे? 0 मीटर पर सेकंड. आपल्याला काय फाइंड करायचंय? टू फाइंड म्हणा. टू फाइंड काय फाइंड करायचंय? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी. आता जसं आपल्याला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी फाइंड आउट करायचं असं म्हटलं की तुमच्या लगेच डोक्यात आलं असेल की स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 असते. वेट स्मॉल जी ची व्हॅल्यू प्लॅनेट टू प्लॅनेट चेंज होते. ऑन द अर्थ सरफेस स्मॉल जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. परंतु मून वरती ह्याची व्हॅल्यू कदाचित वेगळी असेल. मून वरची व्हॅल्यू जी काय असते तुम्हाला मी सांगतो. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ डिवाइडेड बाय 6 एवढी असते. आता मी तुम्हाला सांगितलंय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ 9.8 असतं. मून वरचं किती असणार आहे? स्मॉल जी ऑन द अर्थ अपॉन 6. तर स्मॉल जी ऑन द मून किती असतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, तर आपण स्मॉल जी बघायचं. तिथे या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला अर्थ सरफेस असं काही सांगितलेलं नाही. म्हणजे दिलेला प्लॅनेट हा अर्थ असू शकतो किंवा नसू शकतो. ठीक आहे, नाउ गो टू द सोल्युशन. सोल्युशनला ते डाउनवर्ड मोशनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते यूज केले तरी चालेल. परंतु एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा सरळ सरळ आपण 3 कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत ते लक्षात ठेवा. बघा पहिले इक्वेशन आपण यूज करता येईल का? P इज इक्वल टू u प्लस 80. चेक करा फी किती येतं आहे? u तर 0च आहे. a किती? आता वरून बॉडी खाली आली म्हणजे a इज इक्वल टू आपण किती घेणार आहोत इथं? प्लस g. ठीक आहे ना, a इज इक्वल टू प्लस g. प्लस g घेतलं म्हणजे 9.8 घेतलं. v तर आपल्याकडे नाहीये, u आहे समजा 9.8 घेतलं आणि t 5 सेकंड्स. ओके, काही साध्य होणार नाही या ठिकाणी. दुसरे क्वेश्चन बघू. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. ओके, न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करत असताना आपल्याला प्रथम काय फाइंड आउट करायचं हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. स्मॉल जी फाइंड आउट करायचं आहे. बघू आपण पहिलं इक्वेशन मॅच होते का? P इज इक्वल टू u प्लस 80. फी आहे का आपल्याकडे? इथं v कुठंच नाही. a म्हणजे आपल्याला g फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एक इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल शक्य आहे का? नाही. 2 नंबरचं इक्वेशन ट्राय करा.
S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. S किती आहे आपल्याकडे h. ओके, चेंज करून S म्हणजे h, u किती आहे 0 into t प्लस 1/2 a इज अ प्लस g आणि t चा स्क्वेअर. म्हणजेच h इज इक्वल टू 0 t द्या सोडून 0 into t इज 0 1/2 gt स्क्वेअर. आता समजलं बघा, h आहे का आपल्याकडे आहे 5. therefore 5 is equal to 1/2 g ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे इंटू t पण आपल्याला 5 आणि त्याचा करायचा स्क्वेअर. यस, डायरेक्ट उत्तर येणार आता. ठीक आहे. therefore समजा हे 5 गुणे झाले 10 इज इक्वल टू स्मॉल g इंटू 25. ठीक आहे. आणि म्हणजेच या ठिकाणी 10/25 is equal to small g, right? Okay, therefore small g is equal to 10/25. Correct calculations is equal to भाग जात नाही, एक शून्य वाढला 0.25 चौक g is equal to 0.4 meter per second square. Therefore acceleration due to gravity on the planet is 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अंडरस्टूड. ओके, तर या ठिकाणी स्मॉल जी ची व्हॅल्यू आपल्याला 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणली आहे. हे आपल्याला इक्वेशन नंबर 2 मॅच झालेलं आहे. म्हणून आपण सोल्युशन लिहिताना कसं लिहिणार माहिती का? अकॉर्डिंग टू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता आपलं उत्तर आलेलं आहे, नो प्रॉब्लेम. ओके, सेम टू सेम असाच एक क्वेश्चन तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल. तो क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली रीड करा आणि त्याचा आन्सर मग तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. जर तुम्हाला तो प्रॉब्लेम आला नाही तर तुम्ही त्याला तो प्रॉब्लेम मला व्हॉट्सअप वरती सेंड करा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईन. ठीक आहे. ओके, now read the question number 2. An object thrown vertically upward reaches a height of 500 meter. एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आपण व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केला आणि त्याने किती हाईट रीच केलेली आहे? इन दिस पर्टिक्युलर केस h इज इक्वल टू 500 मीटर. आणि एवढ्या हाईट वरती गेल्यानंतर तो ऑब्जेक्ट परत खाली येणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला समजते. परंतु आपण हे सिच्युएशन देखील आहे पहिल्या पॉइंट मध्ये, म्हणजे आपल्याला ते त्या सिच्युएशननेच तो प्रॉब्लेम बघावा लागेल. ठीक आहे. ओके, an object thrown vertically upward reaches a height of 500 meter. What was its initial velocity? आपल्याला माहिती आपण जर बॉडी आता खालून वर फेकली तर इनिशियल वेलोसिटी असते त्याला u. कुठपर्यंत वर जाणार आहे? ज्या ठिकाणी v इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड होईल तिथपर्यंत. What was the initial velocity म्हणजे u काढायचा आहे. How long will the object take to come back to the earth? किती वेळ लागेल त्याला परत खाली यायला? आता आपण पर्टिक्युलरली केस नंबर 1 कन्सिडर करूया. ठीक आहे ना. ओके, वर जाण्यासाठी तुम्हाला जो काही टाइम लागणार आहे समजा t1 आहे. जेवढा हा टाइम असणार आहे t1 तेवढाच t2 पण असणार आहे. मी तुम्हाला बघायच्या डिस्कशन मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. आता हा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड आहे म्हणजे a इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं मायनस g. a इज इक्वल टू मायनस g हे तुमचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. परंतु या प्रॉब्लेम मध्ये g ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 10 दिलेली आहे. सो फ्रॉम दिस राईट डाउन द गिवन डेटा. गिवन डेटा काय काय माहिती आपल्याला बघायचं. h इज इक्वल टू 500 मीटर. वी कॅन से h इज इक्वल टू s इज इक्वल टू 500 मीटर. यानंतर स्मॉल g ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं न्यूमेरिकल मध्ये दिले. आपल्याला हे समजतंय की फायनल स्पीड v इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड आहे. हे पण आपण समजतंय की a इज इक्वल टू मायनस g ही व्हॅल्यू आपल्याला
समजते. ओके, टू फाइंड, काय फाइंड करायचं? नंबर एक काय? व्हॉट वॉज इनिशियल व्हेलॉसिटी? u इज इक्वल टू किती? तुम्ही तीन इक्वेशन सोडून दुसरे इक्वेशन वापरूच नका, तुम्हाला उत्तर येऊन जाणार आहे. नंबर टू, हाऊ लॉंग द ऑब्जेक्ट विल टेक अ टाइम टू कम बॅक ऑन दी अर्थ. म्हणजे टाइम टोटल विचारलंय. टाइम टोटल इज इक्वल टू काय असणार आहे? 2 टाइम्स t1. ओके, हे त्यांनी विचारलं आपल्याला. ओके, नाउ गो टू द सोल्युशन. सोल्युशन कसं म्हणता येईल आपल्याला? एक एक इक्वेशन चेक करायचं. लेट अस फाइंड फर्स्ट इक्वेशन. phi इज इक्वल टू u प्लस at. बरोबर, फी किती? 0, कारण खालून वर फेकलाय, 0 ला जाईल, परत खाली येईल, म्हणजे 0 इज इक्वल टू u काढायचा असेल प्लस a इज इक्वल टू मायनस g, कारण तो ग्रॅव्हिटेशनच्या ऑपोजिट आहे, आणि t आपल्याला काढायचा आहे, दॅट इज t1. पॉइंट समजा पॉइंट a पासून पॉइंट b पर्यंत येण्यासाठी लागणारा जो टाइम आहे दॅट इज नथिंग बट t1. सो t1, therefore 0 is equal to u plus into minus is minus g ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला गिवन डेटा मध्ये 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेली आहे, लिहून टाकू. आणि आता आपल्याला t1 फाइंड आउट करता येईल का? नाही येणार, कारण इक्वेशन मध्ये u आणि t1 असे दोन्ही पण पॉइंट आहेत आणि दोन्ही पण फाइंड आउट करायचे, म्हणजे वन इक्वेशन टू व्हेरिएबल्स, नॉट पॉसिबल. ओके, म्हणजे फर्स्ट इक्वेशन आपल्याला जमणार आहे का सॉल्व्ह करण्यासाठी? नाही. आता दोन नंबरचे इक्वेशन याला ट्राय करून बघूया. बघा, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. s आहे आपल्याकडे, u आहे आपल्याकडे, नाही, तो काढायचा आहे, t पण काढायचा आहे, म्हणजे तर परत तसंच झालं, वन इक्वेशन टू व्हेरिएबल, नॉट पॉसिबल. थर्ड इक्वेशन उत्तर यायलाच पाहिजे. ठीक आहे. ओके, आता लिहूया. अकॉर्डिंग टू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, phi square is equal to u square plus 2as. What is v? That is 0 square is equal to u square plus 2a किती आहे? a is a minus g, right? So minus g, and s किती आहे? s is nothing but h. Therefore 0 square is a 0 is equal to u square. What is u square? That we have to find out u plus 2 into what is value of g is a minus का minus, g ची value 10, आणि h किती आहे आपल्याकडे? h is 500 meter. Therefore 0 is equal to u square minus, हे समजा 2 into 10 झाले minus 20 into 500. Therefore हे समजा 5 गुणे झाले 0 is equal to, हे समजा u square 5 into 2 is 10, 1 2 3, 1 2 3. Therefore u square will be equal to 1 2 3 4. ओके, हे इकडे आलं प्लस हे, म्हणून u is equal to अंडर रूट मध्ये is equal to, याला आपण असं लिहू शकतो 100 into 100. Therefore 100 meter per second. It means initial speed u is equal to 100 meter per second is your answer. So u is equal to 100 meter per second is your answer.
आता आपल्याला u ची तर व्हॅल्यू भेटली, ही u ची व्हॅल्यू घ्यायची आणि फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये किंवा सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये ट्राय करायची. ठीक आहे, आता हे तुम्ही व्यवस्थित एकदा बघून घ्या आणि आपण नेक्स्ट पॉइंट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, कसं म्हणता येईल आपल्याला, अकॉर्डिंग टू फर्स्ट इक्वेशनच बघूया. अकॉर्डिंग टू फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन काय, phi इज इक्वल टू u प्लस at, phi आहे 0 इज इक्वल टू u आहे 100 प्लस a इज मायनस g आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे t1. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे t1. ओके, देयरफॉर 0 इज इक्वल टू 100 मायनस g ची व्हॅल्यू आहे 10, दॅट इज t1. देयरफॉर हे इकडे घेऊन या, 10 t1 इज इक्वल टू 100 कॅन्सल कॅन्सल, म्हणून t1 इज इक्वल टू 10 सेकंड्स. ओके, म्हणजे पॉइंट ए पासून बी पर्यंत जायला 10 सेकंड्स लागतील, बी पासून परत ए पर्यंत यायला 10 सेकंड्स लागतील. देयरफॉर टोटल टाइम is काय असणार टोटल टाइम, टी टोटल इज इक्वल टू 2 इंटू t1 इज इक्वल टू 2, t1 आहे 10 इज इक्वल टू 20 सेकंड्स. समजलं, तर टोटल टाइम किती लागणार आहे 20 सेकंड्स. या पर्टिक्युलर केस मध्ये टोटल टाइम 20 सेकंड्स लागते हे आपल्याला समजलं. परंतु जर त्यांनी स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 दिली असती तर मग हे उत्तर तुमचं कमी जास्त झालं असतं, तर मग तुमचं उत्तर हे 19.6 असं काहीतरी आलं असतं. तर तुम्ही ट्राय करू शकता स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 घेऊन सुद्धा. ओके, सो दिस इज द सोल्युशन फॉर द गिवन क्वेश्चन. अशा प्रकारचे मी तुम्हाला अजून 2 असाइनमेंट क्वेश्चन्स देईल. याचा अर्थ असा झाला की आपण या पूर्ण लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला 3 असाइनमेंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे 3 असाइनमेंट क्वेश्चन्स प्रॉपरली सॉल्व्ह करा. या सर्वांचे आन्सर्स आपल्या युट्यूब चॅनलवरती कमेंट बॉक्स मध्ये द्या. काही क्वेश्चन जर तुम्हाला आले नाही तर तुम्ही माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती तुम्ही मला तो क्वेश्चन फॉरवर्ड करा. मी तो क्वेश्चन व्यवस्थित बघेल आणि तुम्हाला त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.